हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? आशा करते की खूप छान असताल. मी तुमचा आजचा दिवससुद्धा खूप छान जावो, तसेच तुमच्या मनात ज्या काही इच्छा अपेक्षा असेल त्या लवकरात लवकर पूर्ण हो. तर आज आहे सोमवार आणि आज मी काढणार आहे थोडीशी साफसफाई. म्हटले किराणा वगैरे भरायच्या आधी मी डबे वगैरे क्लीन करते. तर आता सकाळचे 9:30 वाजलेले आहे आणि आज मी किचनचं क्लिनिंग काढलेलं आहे. तर आज डबे वगैरे क्लीन करायचे आहेत. तर चला मग मी आता ते सगळे काढून घेणार आहे. त्यानंतर ते घासायचे वगैरे आहेत आणि त्यानंतर मांडायचे आहेत. तर इथे मी सगळे डबे मोकळे करून घेत आहे. तर महिन्याचं जेव्हा रेशनिंग वगैरे भरायचं असतं त्याच्या आधी मी डबे वगैरे घासून ठेवते. त्यामुळे मग आपण जेव्हा किराणा सामान भरतो मग ते आपल्याला इझिली ठेवायला सोपं पडतं. तर मी दर महिन्याला ही क्लिनिंग काढत असते. याच्यामुळे मग भांडे घासायला पण त्रास होत नाही आणि आपलं घर पण स्वच्छ दिसतं. तर माझ्याकडे अजूनसुद्धा खूप सारे भांडे आहेत, पण मला जेवढं आपल्या घरामध्ये जागा असेल तेवढेच भांडे आवडतात. माझ्याकडे जे एक्स्ट्राचे भांडे होते ते मी पोटमाळ्यावर ठेवून दिलेले आहेत. तर अशी साफसफाई काढल्यामुळे आपल्याला महिन्याचा किराणामध्ये किती सामान शिल्लक आहे याचा पण अंदाज येतो. तर इथे माझे भांडे वगैरे घासून झालेले आहे आणि ते जेव्हा सुकणार आहे त्याच्यानंतर लावून घ्यायचे आहे. तर भांडे लवकर घासल्यामुळे ते लवकर सुकतात आणि मग आपण लवकर ते लावतो. नाही तर मग असा पसारा पाहून आपल्याला खूप त्रास होतो. आणि जरी आपण थकलो असेल तरी दुपारी आपल्याला आराम करायला मिळतो. तर मांडण्यापासून इथे माझे डबे लावून झालेले आहेत आणि संध्याकाळी जेव्हा किराणा सामान भरेन तेव्हा मी याच्यामध्ये सगळं सामान भरून ठेवणार आहे. हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग सर्वांना. तर पुन्हा एकदा मी तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर आता वाजलेलं आहे संध्याकाळचे 8. तर मग अशी आमचं चहा वगैरे झालेला आहे आणि मला आता करायचं आहे संध्याकाळचं स्वयंपाक. तर इथे मला करायचं आहे अख्खा मसूर. त्याच्यासाठी मी लसूण सोलून घेतला, टोमॅटो कापले. आता हे मसूर डायरेक्ट कुकरला करणार आहे. तर आजच्या स्वयंपाकामध्ये मी अख्खा मसूर आणि सुक्कं बेसन करणार आहे. त्यानंतर भात आणि चपात्या असं माझा आजचा बेत आहे. तर शौर्य कार्टून बघतोय आणि स्वराचा होमवर्क चाललेला आहे. तर महिन्यातून एकदा मी डबे क्लीन करत असते. तर आता 1 महिनाभरामध्ये स्वराच्या एक्झाम चालू होतील. त्यानंतर सुट्ट्या लागतील आणि सुट्ट्या लागल्या की लहान मुलांना सुट्ट्या लागल्या की खूप त्रास देतात. तर मी अख्खा मसूर डायरेक्टली कुकरला करते. याच्यामध्ये मसाले माझे संपलेले आहेत तर ते मी आता भरून घेते. तर लाल तिखट आणि हळद आपली जास्त यूज होते, त्याच्यामुळे ती लगेच संपली जाते. त्यानंतर जिरे पण ह्याच्यातले संपलेले आहेत.
तर आज रेशनिंग वगैरे भरलेले आहे, तर मला त्या डब्यामध्ये सगळं सामान सुद्धा भरायचं आहे. पहिल्यांदा मी स्वयंपाक करून घेणार आहे, त्याच्यानंतर रेशनिंग वगैरे भरणार आहे. कढीपत्ता मी काचेच्या बॉटलमध्ये स्टोअर करते. काचेच्या बॉटलमध्ये कढीपत्ता ठेवला तर आहे तसंच राहतो. तर बऱ्याच जणींना हे माहीत असेल, पण ज्यांना कोणाला माहीत नसेल त्यांच्यासाठी मी टिप्स दिली. इथे लसूण टमाटा चांगला गाळ होईपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर इथे हळद घातलेली आहे आणि मसूर मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं. नंतर घालायचं आहे मीठ. किचन छोटा असल्यामुळे सगळ्या गोष्टी लगेच जिथल्या तिथं ठेवला तर मग आपल्याला पसारा पण कमी होतो. तर असं कुकरला डायरेक्टली फोडणी दिल्यामुळे आपला वेळ सुद्धा वाचतो आणि ह्या डाळी वगैरे खूप छान लागतात. मला सुक्कं बेसन बनवायचं आहे, त्याच्यासाठी मी आता तयारी करते. तसं बेसन पिठापेक्षा हरभऱ्याची डाळ वाटून खूप छान असं बेसन होतं. तर सुक्कं बेसन करताना मी लसूण मिरच्या वाटून घेणार आहे, तसंच कोथिंबीर सुद्धा वाटणार आहे. वाटून जे बेसन बनवतो त्याची चव खूप छान लागते. माझा फ्रीज थोडासा लांब असल्यामुळे मला ये-जा करावं लागतं. त्याला 5 ते 6 शिट्टे द्यायचे आहेत. ते होईपर्यंत आता मी इथं बाकीची तयारी करून घेते. लसूण वगैरे मी मगाशी सोलून ठेवलेला आहे. जेव्हा रिकामा वेळ असतो तेव्हा लसूण मी सोलून ठेवते, म्हणजे आपला वेळ सुद्धा वाचतो. आता बेसनसाठी मी ते कांदा चिरून घेते. तर आता 10वी आणि 12वीचे बोर्डाचे पेपर चालू झाले आहेत. तर जे कोणी 10वी 12वीला असेल त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. मला पेपर खूप छान जाऊ देत. माझा कांदा चिरून झालाय, कोथिंबीर कापली, कढीपत्ता घेतलाय, लसूण मिरची आहे, त्याच्यात अजून थोडीशी कोथिंबीर आणि जिरे वाटून घ्यायचे आणि मस्तपैकी सुक्कं बेसन बनवणार आहे. तर मी इथं सुक्कं बेसन बनवण्यासाठी घेतलेलं आहे लसूण, हिरवी मिरची, जिरं, कोथिंबीर. तर ते चांगलं ग्राइंड करून घ्यायचं. त्यानंतर इथं घेतलेलं आहे बेसन पीठ, कांदा चिरलेला आहे आणि कढीपत्ता फोडणीसाठी घेतलेला आहे. तर हे मिश्रण आपल्याला छानपैकी ग्राइंड करून घ्यायचं आहे.
तर याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. तर अशा प्रकारे मी हे सगळं ग्राइंड करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं बेसन पीठ घेतलेलं आहे. तर सुक्कं बेसन बनवायचं आहे, त्याच्यामुळे पाणी थोडंसं कमीच घालायचं आहे. तसंच बेसनच्या गाठी होऊ द्यायच्या नाही आहेत, एकसारखं ढवळत राहायचं आहे. तर इथं मी बेसन बनवण्यास कढईमध्ये तेल घेत आहे. तर तेल गरम झाल्यानंतर आपल्याला जिरी मोहरीची फोडणी द्यायची आहे. तर खरंच सुक्कं बेसन खाण्याची मजा काही वेगळीच असते. त्यानंतर याच्यामध्ये घालायचा आहे कढीपत्ता, त्यानंतर चिरलेला कांदा. कांदा गुलाबी होईपर्यंत मस्त परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण जे वाटण बनवलेलं आहे ते घालून चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये घालायची आहे हळद घालून पुन्हा एकदा परतून घ्यायचा आहे. हा मसाला चांगला फ्राय झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम कमी करून बेसन पीठ थोडं थोडं करून ओतायचं आहे. तर हे पीठ घालताना गाठी होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्याच्यामुळे हे करताना हात कंटिन्यू चालवावाच लागतो. त्यानंतर याच्यामध्ये मी वरून चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालणार आहे. तर हे सगळं व्यवस्थित वाफेवर शिजवायचं आहे. आपण वाटण करताना मीठ घातलं होतं, त्यामुळे त्या हिशोबाने मीठ घालायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा हे छान परतून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे परतून झाल्यानंतर याच्यावर झाकणे ठेवून एक 5 ते 10 मिनटं वाफेवर अशा प्रकारे बेसन तयार होईल. तर कशी वाटली माझी रेसिपी नक्कीच सांगा. तर माझा सगळा स्वयंपाक उरकल्यानंतर मी हे जे काही रेशनिंग वगैरे आणलेलं आहे ते व्यवस्थित डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. जेव्हा पण रेशनिंग भरलं जातं तेव्हा मुलं त्यामधले जे काही साबण असतात ते घेतात आणि खेळत बसतात. तर हा खेळ आपण पण लहानपणी खेळायचो. माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. तर मी थोडी थोडी करून घराची अशी क्लिनिंग करत असते. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे मंथली क्लिनिंग करता का ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. तर आता मी हे सगळं सामान डब्यांमध्ये भरून ठेवणार आहे. फायनली माझा स्वयंपाक झालेला आहे. तर चला बघूया. तर इथे माझं सुक्कं बेसन बनवून झालेलं आहे. त्यानंतर अख्ख्या मसुराची आमटीसुद्धा झालेली आहे. तर इथे चपात्यासुद्धा झालेल्या आहे आणि गरमागरम भातसुद्धा तयार झालेला आहे. अशा प्रकारे फायनली माझा सगळा स्वयंपाक रेडी झालेला आहे आणि आम्ही सगळे आता जेवण करणार आहे. तर माझा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.